डॅडी हा सिनेमा अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित, अरुण गवळी गँगस्टर जे राजकारणी झाले आणि त्यानंतर मग आता ते तुरुंगात आहेत आपल्याला माहिती आहे। अशीम अहलुवालिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे। अशीम अहलुवालिया हे असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी आधी मिस लवली दिग्दर्शित केला होता जो अनेक फेस्टिवल्समध्ये गाजला होता। कुठेतरी एक डॉक्युमेंटरी स्टाईल त्यांची आहे दिग्दर्शन करण्याची आणि तीच स्टाईल इथे सुद्धा जाणवते। डॅडी या सिनेमात सुद्धा ही एक गँगस्टर फिल्म असली तरीही पूर्णपणे मसाला फिल्म नाहीये, तर कुठेतरी ते एक सटल सगळं हे काम आहे। खूप शांतपणे ते हळूवार प्रसंगांमधनं हळूहळू अरुण गवळी यांचा जीवनपट आपल्या समोर येतो। 70च्या दशकातली ही सगळी स्टोरी आहे, कारण अर्थात गिरणी कामगार त्यांचे प्रश्न आणि त्यातून ज्या परिस्थितीतून अरुण गवळी बाहेर पडतो आणि त्यानंतर अरुण गवळी या सगळ्या गँगस्टर वर्ल्डकडे जातो, त्या अंडरवर्ल्डकडे खेचला जातो आणि त्यात तो कसा भरडला जातो आणि त्यातून तो कसा वरती येतो। एकीकडे दाऊद यांची कंपनी आणि दुसरीकडे BRA ही कंपनी आणि या दोघांचा जो लढा आहे, जे गँगवॉर आहे, त्या सगळ्याचा थरार। त्यामुळे आता काय पाहायला मिळणार, खूप उत्सुकता होती। हा थरार फार चित्तवेधक असेल असं वाटलं होतं, पण कुठेतरी थोडीशी आपली निराशा होते। ती का ते मी आता तुम्हाला सांगेन। चोर से चोरी। 1970 में मुंबई की टेक्सटाइल मिल्स में ताला लग गया। इसकी वजह से लाखों मजदूर बेरोजगार हो गए, भूखमरी फैल गई और तनाव बढ़ गया। दगड़ी चौल में रहने वाले मजदूर अंडरवर्ल्ड की लपेट में आने लग गए। ऐसे ही बनी मुंबई की खतरनाक गैंग BRA गैंग। बाबू, रमा, तुम्हें देखा क्या रे कभी इसको? मगध लगाएला। और अरुण जो अलग ही मिट्टी का बना था। ये कहानी इसी की है। ये गोदी का एरिया अपना है। 70च्या दशकातील मुंबईचं दर्शन तर आपल्याला होतं। ही कथाही ओळखीची आहे, कारण अरुण गवळींचं जीवनपट जो आहे हा अनेकांना माहिती आहे। अनेक बातम्यांमध्ये हेडलाईनमध्ये आपण अरुण गवळी यांचं जीवनपट पाहिलेलं आहे आणि याच हेडलाईन कुठेतरी एकत्र होतात आणि मग या सिनेमात दिसतात असं कुठेतरी जाणवत राहतं। त्या हेडलाईनच्या पलीकडे हा सिनेमा पोहोचू शकला नाही याची खंत वाटत राहते, कारण खूप जास्त अपेक्षा होत्या या सिनेमाकडून। अर्जुन रामपाल ज्याने याआधी अशा पद्धतीची भूमिका एक बायोपिक असा केला नव्हता आणि त्यामुळे ही उत्सुकता जास्त होती। अर्जुन रामपालनी अर्थात फार प्रयत्न केलेले आहेत। एक शांत आणि दरारा वाटणारा गुंड साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आवाजाची पट्टी बदललेली आहे, लुक ही चांगला अगदी जमून आलेला आहे, त्याचा मेकअप ही फार छान झालेला आहे खरं तर। पण कुठेतरी हे प्रयत्न कमी पडतात की काय असं सातत्याने वाटत राहतं। अनेक मराठी कलाकार या सिनेमात आपल्याला दिसतात। BRA ही जी कंपनी आहे त्यांची, त्यात सुद्धा आनंद इंगळे आहे, तर दुसरीकडे राजेश शृंगारपुरे आहे, पूर्णानंद वांडेकर हा एक नौखा आणि अत्यंत उत्तम कलाकार आहे। अनेक मराठी कलाकार यात दिसतात। उषा नाईक आहेत, निशिकांत कामत यात आहे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत, विजयकर या पोलिसांच्या भूमिकेत आणि कुठेतरी हा खलनायकच होऊन जातो। हा पोलीस असला तरी हा सातत्याने अरुण गवळीचा पाठलाग करत असतो। निशिकांत कामतची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि अर्थात त्यांनी ती उत्तमरित्या वठवलेली आहे। पूर्ण वेळ निशिकांत कामत आणि मग त्याचं ते नरेशन आणि त्यातून ही कथा हळूहळू उलगडत जाते। 70च्या दशकातनं हळूहळू अरुण गवळी कशा पद्धतीने मुंबई काबीज करायला लागतो आणि कुठेतरी दाऊदला सुद्धा दहशत वाटू लागते या अरुण गवळीची आणि मग त्यांच्यातली टक्कर कशी रंगते इथपर्यंत हा प्रवास जातो। त्यानंतर अरुण गवळीला तुरुंगात टाकलं जातं आणि त्याला या सगळ्या परिस्थितीत कसं ओढलं जातं या सगळ्याचं दर्शन आहे। खूप हळूवार ही कथा आहे, ओळखीची कथा आहे, पण कथानक मात्र हरवलेलं वाटतं, अत्यंत स्लो होतं आणि त्यानंतर कुठेतरी कंटाळायला लागतो आणि आपल्याला वाटतं की आता आपण कदाचित या सिनेमागृहातून बाहेर पडू की काय। रीओपन करो। चोर से चोरी किया। सिर्फ चोरी नहीं, खून किया। उसने दगड़ी को अपना किला बनाया। उसको लगता है गांधी टोपी पहनने से आदमी गांधी बन जाता है।
मैं भगोड़ा नहीं, मैं मेरा देश छोड़ के नहीं भागने वाला। आप पर जो चार्जेस लगाए गए हैं उनके बारे में आपको कुछ कहना है क्या? मी निर्दोष आहे। कलाकारांनी कामं चांगली केलेली आहेत। मुंबईच्या त्या 70च्या दशकाचा काळाचं दर्शन अत्यंत चांगलं आहे, पण कुठेतरी कथाच फार दमदार नसल्यामुळे आणि कुठेतरी दिग्दर्शनातच ते अनेक खाचखळगे सापडत असल्यामुळे पकड काही सिनेमा धरत नाही आणि त्याचमुळे हा सिनेमा फार ग्रेट होऊ शकलेला नाहीये। डॅडी 2017च्या सुरुवातीपासून या सिनेमाची उत्सुकता होती, पण कुठेतरी डॅडी तितका ग्रेट ठरू शकला नाही। तरीही गँग वॉर फिल्म पाहण्यात तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्ही एकदा हा सिनेमा पाहू शकता। या सिनेमाला मी देते 2.5 स्टार्स।